नारद महर्षी अवगुणांचं वर्णन करतायत. झालेलं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन सांगतायत. आणि अशा चिंतेत फिरत असताना यमुनेच्या तटावर गेलो आणि एक दृश्य नजरेस पडलं. एक तरुण असणारी स्त्री आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून दोन व्यक्ती त्या ठिकाणी मला पहोडलेल्या दिसल्या. ती रडत होती, त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत होती. शेकडो स्त्रिया तिच्या आजूबाजूला तिला वारा घालत होत्या, तिचं सांत्वन करत होत्या. पण हे सगळं पाहिल्यानंतर मला आतुरता वाटली आणि मी तिथून जायला लागलो. तोपर्यंत त्या स्त्रीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तिनं मला आवाज दिला. साधूला पाहिल्यानंतर तिला बरं वाटलं आणि तिनं नारद महर्षींना आवाज दिला. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिन्तामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा त्या स्त्रीनं नारद महर्षींना आवाज दिला, हे साधो क्षणभर थांबा, क्षणम तिष्ठम, क्षणभर का होईना थांबा. नारद महर्षी म्हणतात, मी लगबगीनं तिकडनं जायला लागलो, तोपर्यंत तिनं मला आवाज दिला. ती स्त्री नारद महर्षींना सांगते, हे साधू पुरुषा, तुमच्यासारख्या साधूचं क्षणभर जरी दर्शन झालं, तुमच्यासारख्याचं क्षणभर जरी सत्संग आम्हाला मिळाला, तरी सुद्धा दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम, सर्व असणाऱ्या पापातून तो जीव मुक्त होत असतो. अर्धा क्षण घडता संतांची संगती. अर्धा क्षण जरी तुमच्यासारख्या महात्म्याची साधू पुरुषाची संगत आम्हाला मिळाली, तरी सुद्धा जीवनातली सगळी दुःखे नाहीसे होतात. म्हणून माझ्या जीवनात असणारं जे कष्ट आहे, जे दुःख आहे, या कष्टाचं निवारण क्षणभर थांबून तुम्ही करावं असं मला वाटतं. नारद महर्षींनी विचारलं, हे देवी, कोण आहेस तू आणि हे दोघं पुरुष कोण आहेत? भोवतालच्या ह्या कमलनयना असणाऱ्या स्त्रिया ज्या तुला वारा घालतायत, तुझं सांत्वन करतायत, ह्या कोण आहेत? त्यावेळेला त्या स्त्रीने सांगावं, मी भक्ती आहे आणि ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही माझे पुत्र आहेत. आता नारद महर्षींना आश्चर्य वाटलं. आईचं वय कमी आणि लेकरांचं जास्त दिसतं. संतूर वापरते का काय असं वाटलं असतं आपल्याला, पण नारद महर्षींना नाही वाटलं. आपण लगेच म्हटलं असतं, पण नारद महर्षी ते टीव्ही पाहणारे नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्या मनात काही आलं नाही संतूर मम्मा असेल बा असं. त्यावेळेला ती स्त्री सांगते, हे तपस्वी, हे सगळ्या कष्टातून तुम्ही माझ्या दुःखाचं निवारण करा असं मला वाटतं. नारद महर्षीने प्रश्न केला, हे का घडलं असावं? भक्ती मातेनं आपला परिचय द्यायला सुरुवात केली. द्रविड देशात माझा जन्म झाला, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला सुद्धा, पण गुजरातीत मात्र वृद्धापकाळानं मला घेरलं आणि या घोर कलियुगाच्या प्रभावानं दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केलं आणि माझ्या पुत्रांसहित मला दुर्बल करून टाकलं. कलियुगात भक्ती करणारी माणसं नाहीत असं नाही, भक्ती करतात, पण भक्ती करत असताना ज्ञान आणि वैराग्याचा अवलंब करतीलच असं नाही. ज्ञान आणि वैराग्य नकोय कुणाला. ज्ञान नसलं तरी चालतं, दिखाव्याची भक्ती असली तर जमते. कुणी करत असलं त्याच्यासारखं करायला, म्हणजे जे देखाव्याचं असतं ते जमतं, पण खऱ्या अर्थानं ज्याच्यानं भगवंताची प्राप्ती होते असं मात्र नकोय. आणि वैराग्य तर कुणालाही अजिबात नकोय, फुकट सुद्धा नको. ज्ञानाचे तरी थोडेफार उपासक भेटतील, पण वैराग्य नावाची जी गोष्ट आहे यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच हे माझे दोन्ही असणारे जे पुत्र आहेत त्यांना ग्लानी आलेली, म्हणून यांना तुम्ही जागवावं. यांच्यावर आलेली जी मरगळ आहे ती तुम्ही बाजूला करावी असं मला वाटतं. कारण आपण बुद्धिमान आहात आणि योगी सुद्धा आहात, म्हणून माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नारद महर्षी सांगतात, अरे हा सर्व कलीचा प्रताप आहे, अजून काहीच नाही. आणि नारद महर्षींनी मात्र भक्ती माता नारद महर्षींना सांगते, अहो महर्षी,
हा सगळा कलीचा प्रताप आहे ना, मग राजा परीक्षितीनं का त्या कलीला आपल्या राज्यात थारा दिला हेच मला समजत नाही. त्यावेळेला नारद महर्षी सांगतात, जसे त्याचे अवगुण आहेत तसे त्याचे गुणही आहेत, म्हणून कलीला थारा दिला असावा. काय गुण आहेत बरं त्या कलीचे असे? तर नारद महर्षी सांगतात, यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिना तत्फलम लभते सम्य कलो केशव कीर्तनात. हा कलीचा महिमा असल्यामुळं राजा परीक्षितीनं त्याला आपल्या राज्यात जागा दिली. पण असो, आता मला असं वाटतंय की यांच्याशी मला संवाद साधावा लागेल. आणि नारद महर्षींनी अनेक असणाऱ्या ग्रंथाचं पठण त्यांच्याजवळ केलं. आणि हे होत असताना ते थोडेसे डोळे उघडायचे, उठून बसण्याचा प्रयत्न करायचे, पण जसं बंद झाला उच्चार तसा परत पडायचे. कुठे गेले सांगा थोडं. नारद महर्षी सांगतात, जोवर पारायण चालू आहे विणेच्या झणकार टिपड्या वाजायला लागले, मी म्हणायला लागलो की तेवढे डोळे उघडतात आणि परत तशीच त्यांना ग्लानी येते. आपलं कसं आहे, असं चांगलं बघायला मिळालं की मानावर करून करून पाहतोय, थोडंसं बंद झालं की आपण कसे झोपायला लागतो तसं झालं. तुम्ही नाही झोपत ना? तुम्ही झोपताय नाही झोपत ना? पण त्यांचं तिथं तसं झालं. थोडंसं वाजायला लागलं की अंगात आल्यासारखं करायचं, थोडंसं ग्रंथात डोकं घातलं की मग झोपा लागतात आपल्याला. तसं ते पण त्यांचं उलटं होतं. नारद महर्षींनी ग्रंथात डोकं घातलं की त्यांना जाग यायची आणि बंद झालं की ते परत ग्लानीत येऊन पडायचे. आता काय करावं हा प्रश्न नारद महर्षींच्या मनात. आणि जेव्हा नारदजी ह्याच्यावर विचार करतायत तेव्हा आकाशवाणी झाली, सत्कर्म करा सत्कर्म. आकाशवाणीनं सांगितल्यानंतर सुद्धा नारद महर्षींच्या मनात प्रश्नच होता, कारण समोरचा सांगणारा आकाशवाणीद्वारे सांगतोय. आता सत्कर्माचे अनेक प्रकार आहेत, नेमकं सत्कर्म म्हणजे काय करावं या चिंतेत मी फिरतोय. कुणाला सांगताय? नारद महर्षी कुणाला सांगताय? सत्कर्म नेमकं काय करावं ही चिंता आहे मला. कुणी विचारलं होतं कुश्चिंता तुरो भवान? चहा प्यायचा तुम्हाला? चहा ठेवायचा का नाही ना? मग ठीक आहे, आपल्या जवळचं आहे आपलं दुकान, तुम्ही सांगा फक्त लगेच. बोर नाही होत आहे ना? मग कोण कोणाला सांगताय सांगा. तुमच्या चेहऱ्यावर अशी चिंता का दिसते असा प्रश्न कोणी विचारला होता? कुठे गेले साऊंडवाले भाऊ? एक माईक आहे का? द्या मग त्यांना. सांगा ना, तुम्ही सांगा, तुमच्या चेहऱ्यावर चिंता काय असा प्रश्न कुणी कुणाला विचारला? नारदजींना कुणी विचारलं? हा, भक्ती मातेनं नाही ना भो, काय करू भो, घर जाऊ जाऊ जीव कराय ना म्हणा. सांगा ना, कोणी विचारला? वारुड सांगा. सनकादिकांनी विचारला होता, सनकादिकांनी. हा, तुम्हाला सगळं माहिती पण तुले कसा करता बसाडेले आठे असं म्हणून सांगतात नाही तुम्ही. असं सनकादिकांनी नारद महर्षींना विचारला होता. आकाशमार्गे जात होते, मग नारद महर्षींचा उदास चेहरा पाहिला. आता ही काही एवढीशी गोष्ट नाहीये, 1 लाकूड तोड्या होता आणि पहिली उडी मारली लोखंडाची काढली, दुसरी उडी मारली चांदीची काढली, लगेच लक्षात राहतं. पण हे असं फिरून यावं लागतं, मग परत कथेजवळ यावं लागतं. यालाच कथा म्हणतात ना. मी अगोदर सांगते, मन असं मोठं करा, थोडंसं असं संकुचित राहूच नका, शंकाच नका ठेवू मनामध्ये. असं उदार अंतकरणानं कथा ऐकली का मग ते साचतं, त्याच्यामध्ये कथा येते. सनकादिकांना मग नारद महर्षींनी प्रत्युत्तर दिला, हो ते सत्कर्म म्हणजे नेमकं काय असतं ह्या चिंतेत फिरतोय मी. सत्कर्म काही एका प्रकारचं नसतं, म्हणून सत्कर्म काय असतं. तेव्हा सनकादिकांनी नारद महर्षींना सांगितलं, नारदजी, त्यांना जर जाग यावी असं वाटत असेल, ते पुन्हा प्रफुल्लित व्हावे असं वाटत असेल, ज्ञान आणि वैराग्य पुन्हा एकदा टवटवीत व्हावेत असं वाटत असेल, तर मग मात्र तुम्हाला श्रीमद भागवताचं पारायण त्यांच्याजवळ करावं लागेल.
आणि जेव्हा हे पारायणाचं ते श्रवण करतील, श्रीमद भागवताचं श्रवण करतील, तेव्हा ज्ञान आणि वैराग्य आणि भक्ती पुन्हा एकदा ताजेतवाने होतील. नारद महर्षींना अतिशय आनंद झाला. कुठे करायचा असतो, कसा करायचा असतो, हे सगळं मात्र सनकादिकांनी त्यांना सांगितलं. आता हे तर मी ऐकतोय, पण तुम्ही मात्र याचा विधी सांगा, आता कसा करावा लागेल. त्यावेळेला सनत कुमार सांगतात, हे जे असणारं गायन आहे ना, शुक महामुनींनी राजा परीक्षितीला सांगितलं होतं आणि असं झालं होतं. कसं म्हणजे आपली कथा संपते तवर परीक्षितीत चालणार आहे, म्हणून तसं सांगितलं. पुढे मी तुम्हाला सांगणारच राजा परीक्षिती. पण ते वर्णन केलं आणि नारदजींनी घाई केली. भक्ती आणि ज्ञानाला खरंच प्रफुल्लितपणा येत असेल तर लवकर करा. आणि सप्ताहाचा विधी सिंह गर्जना झाल्यासारखे नारद महर्षींना आनंद झाला. तसं नारद महर्षी सांगतात, चला आपल्याला पारायण करायचं. कुठे केला पाहिजे, किती दिवसात केला पाहिजे, एका सुंदर आणि एकांत असणाऱ्या ठिकाणी हा यज्ञ करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे 7 दिवसाचा असणारा विधी असतो. सप्ताह ज्याला म्हणतो, असा 7 दिवसाचा विधी करायचा असतो. 7 दिवसामध्ये ही कथा आपल्याला पूर्ण करायची असते. त्या भगवंताची कृपा मग त्याच्यावर होतो. मग हरिद्वाराजवळ आनंद नावाचं वन आहे, त्या ठिकाणी एकांतामध्ये नारद महर्षींनी या पारायणाला सुरुवात केली. आता नारद महर्षी ही कथा सांगणार आहेत, अशी वार्ता पसरली वातावरणामध्ये. जशी वार्ता पसरते, गाडी बिडी फिरवतात. आमच्या गावात श्रीमद भागवत कथा आहे, 8:30 ते 11:30 टाईम आहे कथेचा, पण ती कथा 9 वाजता सुरू होणार आहे, अशी गाडी फिरवतात की नाही. तशी त्यांना गाडी नाही फिरवली, पण सगळ्यांनी मिळून मात्र ज्यांना ज्यांना कळालं ते सगळे जण निघाले. कोण कोण माहिती, पर्वते, नद्या, दिशा, माणसांचं द्या सोडून, देव यक्ष गंधर्व जे काही असतील ते द्या सोडून, पण पर्वते आणि नद्या सुद्धा मूर्त स्वरूप घेतलं. पुरुषांचे स्त्रियांचे असे स्वरूप घेतली आणि ते त्या ठिकाणी कथा श्रवणाकरिता आले. एवढी श्रवणीय असणारी कथा आहे. नद्या सुद्धा ज्यांच्यात एक डुबकी मारल्यानंतर आपल्या पापाचं क्षालन होतं असं आपल्याला वाटतं, अशा नद्या पवित्र होण्याकरता श्रीमद भागवताचं श्रवण करतात. किती भाग्यवान आहेत आपण, आपल्याला भागवत कथा सहज श्रवण करायला मिळते. तीर्थक्षेत्रे जिथं गेल्यानंतर पुण्याचा संचय होतो असं आपल्याला वाटतं, असे तीर्थक्षेत्रे महापुरुषांचं रूप घेऊन त्या ठिकाणी अवतरतात आणि कथा श्रवण करतात. आणि नारद महर्षींनी कथेच्या महात्म्याला प्रारंभ केला, कथा सांगायला प्रारंभ केला. आणि जसं कथेचं महात्म्य प्रारंभ झालं, त्या क्षणाला आश्चर्य झालं त्या सभेमध्ये. काय आश्चर्य झालं माहिती, भक्ती माता हातात चिपळे घेऊन आली. ज्ञान आणि वैराग्य दोघेही त्यांच्या सोबत आहेत आणि आनंदानं भगवंताच्या सुंदर अशा स्वरूपाचं गान करीत भक्ती माता त्या यज्ञ मंडपामध्ये पोहोचली, भागवताच्या मंडपात पोहोचली. काय गायन करत होते ऐका. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
भक्ती सुतवतो तरुण गृहीत्वा. भक्ती माता त्या सभेमध्ये तरुण असं स्वरूप घेऊन त्या ठिकाणी नाचत नाचत आली. काय म्हणते? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नावेती मुहुर वदंती. मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणत त्या ज्ञान मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये हातात चिपळ्या घेऊन नाचत आली. प्रफुल्लित झालेले ज्ञान आणि वैराग्यही पाठीमागे आहे. आपल्या ज्ञान वैराग्यांना नाचता येत नाही थोडंसं, त्याच्यामुळे जागेवर उभे पण टवटवीत झाले. झोपले होते ना, देवाच्या नावानं काय झाले? टवटवीत झाले. हे महत्वाचं आहे. आणि भक्ती मातेनं नारद महर्षींना साष्टांग प्रणिपात केला. हे म्हणे, तुमच्या कृपेनं तुम्ही आमच्यासाठी अट्टहास केल्यामुळं आज मला आणि माझ्या मुलांना पुन्हा एकदा नवतारुण्य प्राप्त झालंय, म्हणून तुमचे मानावे तेवढे आभार थोडेत. म्हणूनच साधूचा असणारा जो उदो उदो आहे ते शास्त्रही करतात. भगवंतापेक्षा साधूचं महत्व अधिक आहे असं शास्त्र सांगतात. ते काही खोटं नाही. पण आता अजून एक कृपा करा. आता आम्हाला पुन्हा एकदा तारुण्य प्राप्त झाले. मी कुठे राहावं ते सांगा. नारद महर्षींनी सांगितलं, जे वैष्णव आहेत अशा वैष्णवांच्या हृदयामध्ये तुझा निरंतर वास राहो, असा आशीर्वाद नारद महर्षींनी भक्ती मातेला दिलेला आहे. आणि भक्ती माता वैष्णवांच्या अंतकरणामध्ये निरंतर त्या ठिकाणी स्थापित झाली. आणि मग मात्र सगळे असणारे जे जे श्रवणासाठी तिथं आलेले होते, तिथं सगळे नारद महर्षींचा आणि श्रीमद भागवताचा असणारा भगवान गोपाल कृष्णांचा जय जयकार करून आनंदानं आपापल्या ठिकाणी निघून गेले. श्रीमद भागवताचं असणारं हे महात्म्य श्रवण केल्यानं चिरतारुण्य प्राप्त होतं. भक्ती ज्ञान आणि वैराग्य श्रवणकर्त्याच्या अंतकरणामध्ये या तिन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी उगम होत असतो. फक्त भक्ती करून उपयोग नसतो. कलियुगात जरी आपण भक्ती करत असलो तरी सुद्धा ती भक्ती ज्ञानासहित भक्ती असावी. आणि मग मात्र ती ज्ञानासहित भक्ती करता करता वैराग्य निर्माण व्हावं. वैराग्य म्हणजे संसार सोडून हिमालयात जाणं नसतं. परत एकदा सांगते, सांसारिक माणसं आहेत आपण, प्रापंचिक माणसं आहेत, आपल्याला प्रपंच सोडून जमणारच नाही. देहानं वैराग्य नाही आलं तरी चालेल, पण मनानं मात्र वैराग्य यावं. याला भक्ती म्हणतात. याला ज्ञानासहित भक्ती म्हणतात. कारण संन्याशी माणसाची प्रवृत्ती जर प्रापंचिक असणाऱ्या माणसांकडे असेल, त्यांच्या जीवनात काय चाललंय असं जर त्याला वाटत असेल, तर संन्यास घेऊन उपयोग नाही. पण तीच प्रापंचिक असणारी माणसं संन्याशापेक्षाही विरक्त भावानं प्रपंच करत असतील, भगवंताचं नामस्मरण करून आपला प्रपंच चालवत असतील, तर मग संन्यास घेण्याची गरजच काय? म्हणजेच ज्ञानासहित भक्ती असली की मग वैराग्य आपोआप येत असतं. म्हणून ज्ञानासहित भक्ती असावी. राजा जनकांचं उदाहरण देण्यासारखं आहे इथं. समजा आला ओघाना विषय तर सांगेल पुढे गेल्यानंतर. पण राजा जनकांनी एवढं मोठं राज्य सांभाळून, पण त्या काळात राजा जनकांना विदेही जनक असे म्हणत होते. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, याला वैराग्य असं म्हणतात. आणि म्हणून असं वैराग्य धारण करणं म्हणजे भक्ती, परमार्थ आणि प्रपंच दोन्ही करून भक्ती साधणं असतं. अशा प्रकारे हा श्रीमद भागवताचं जे महात्म्य आहे ते महात्म्य जो कोणी श्रवण करेल तो स्वरूपता नावाच्या मुक्तीला प्राप्त होईल, असं महात्म्यात शेवटी म्हटलेलं आहे. आता परत हा विषय नैमिषारण्याकडे आला. सुतजी म्हणतात, जेव्हा भक्ती भक्तांच्या हृदयात विराजमान झाली, त्याच वेळेला भक्तांच्या चित्तातील अलौकिक अशी भक्ती पाहून भक्तवत्सल भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. ज्यांच्या प्राप्तीकरिता हे सगळं चाललंय असे असणारे सगळे जण तिथं प्रगट झाले आणि प्रेमळ आणि निर्मळ असणाऱ्या आपल्या भक्तांच्या हृदयात प्रविष्ट झाले. भक्ती रसाचा अद्भुत असणारा प्रवाह त्या ठिकाणी वाहतोय. आणि असे असणारे वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त सुद्धा गुप्त रूपानं, आता इथं जिथं जिथं श्रीमद भगवत कथा सुरू आहे, भगवंत सांगतात, जिथं जिथं भगवत कथा सुरू आहे तिथं तिथं उद्धवादी भक्त गुप्त रूपानं ह्या ठिकाणी असतात. आणि म्हणून गुलाल आणि पुष्पांचा वर्षाव तिथं झाला आणि सगळे जण आपापल्या चित्तशुद्धीचं असणारं साधन आपल्याला प्राप्त झाल्यामुळे तिथून निघून गेले.
पहिला प्रश्न विचारला होता ना, कलियुगातल्या माणसाच्या चित्ताच्या शुद्धीचं साधन काय आहे, तर ते सुद्धा श्रीमद भागवत कथा आहे. आता या सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात? भक्ती मातेचं तर त्या ठिकाणी ज्ञान वैराग्याला प्रफुल्लितता आलीच आहे, पण प्रश्न विचारला गेला, हा यज्ञ सोहळा केला तर याच्यानं कोण कोण पवित्र होतात? जे भक्ती करतात अशा प्रकारे तेच पवित्र होतात, की जे अभक्त असतात तेही पवित्र होतात, पापी असतात, काही तार्किक लोक असतात असेही पवित्र होतात का, ज्यांच्याकडून खूप पाप झालंय असेही पवित्र होतात का? अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या उत्तराखातर महाराज सांगतात, जे लोक मन आणि वाणीनं पवित्र असतात ते तर या धर्माला प्राप्त होतातच, पण इतर असणाऱ्या माणसांचा सुद्धा उद्धार होत असतो.